शिकवतात? कोणतं पिटक शिकवतात? अभिधम्म पिटक. सुत्त पिटक, विनय पिटक न शिकवता त्यांनी ते गहन असा धम्म जो आहे अभिधम्म पिटकाचा ते शिकवतात. आणि भन्ते नागसेन जे आहे ते सर्व निकायामध्ये परिपूर्ण होतात. मज्जिम निकाय, दिग्घ निकाय, अंगुत्तर निकाय, कुद्दक निकाय हे सर्व जेवढे निकाय आहेत आणि त्रिपिटकामध्ये सुद्धा परिपूर्ण होतात. असं झाल्यानंतर त्यांना जेव्हा सांगितलं जातं की मिलिंद राजा जो आहे तो मिलिंद राजा यापूर्वी अनेक भिक्खूंना बोलवायचा, बोलावून त्यांच्यासोबत चर्चा करायचा आणि चर्चा करून जे आहे त्यांना हरवायचा आणि अपमानित करायचा. तर अशा मिलिंद राजासोबत जे आहे ते तुम्हाला चर्चा करायची आहे. तर त्यावेळेस भन्ते नागसेन म्हणतात की हो, मी आता एक मिलिंद राजा नाही तर या जम्बूद्वीपातील असे 100 राजे जरी माझ्यासोबत चर्चा करायला, वादविवाद करायला तयार झाले तर मी त्यांच्यासोबत चर्चा करण्यात तयार आहे. आणि त्यावेळेस जो मग ह्यांच्यासोबत ज्या ठिकाणी मिलिंद राजा असतो त्या ठिकाणी आता जाण्याचं ठरलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जे आहे ते भन्ते नागसेन आता कालपर्यंत पाहिलं आपण की आणि मग ज्या ठिकाणी 80,000 भिक्षू असतात, 80,000 भिक्षू एका ठिकाणी बसले असतात, त्या ठिकाणी हा मिलिंद राजा जातो आणि तेवढ्या भिक्षूमधून जे आहे मिलिंद राजाला म्हणजे भन्ते नागसेनांना मिलिंद राजा ओळखतो. तो एवढ्या लोकांना म्हणतो की तुम्ही कोणीच सांगू नका की हा भन्ते नागसेन कोण आहे, कुठं बसलेला आहे. आणि असं ओळखल्यानंतर त्याला आनंद वाटतो की मी एवढ्या भिक्षूंमधून जे आहे ते भन्ते नागसेनांना ओळखलेलं आहे. आणि मग अशा वेळेस जे आहे त्याला आनंद वाटतो. तरी पण जेव्हा भन्ते नागसेनांचा पाहिल्याबरोबर त्याच्या मनामध्ये एक प्रकारची भीती उत्पन्न होते की मला आत्तापर्यंत माझ्या शरीरावर जे आहे ते अशा प्रकारचं जे तरंग कधीच उत्पन्न झाले नाहीत, पण आज अशा प्रकारचे तरंग उत्पन्न झालेले आहेत. तर कदाचित या ठिकाणी माझी हार होऊ शकते का, असं त्या ठिकाणी त्या मिलिंद राजाला वाटतं. आणि जे आहे ते मिलिंद राजा आता काल पाहिलं की आता प्रश्न उत्तरास मिलिंद राजा आणि भन्ते नागसेन आता काय होत आहेत, हे ठिकाणी हे चर्चेस सुरुवात करत आहेत. तर पहिल्यांदा कोणते प्रश्न आहेत, ते लक्षण प्रश्न आहेत. या प्रकरणामध्ये लक्षण प्रश्न आहेत. तर जेव्हा राजा मिलिंद भन्ते नागसेनाजवळ गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी एका बाजूला अभिवादन केलं आणि बसला. आणि त्याच वेळेस भन्ते नागसेनांनी सुद्धा राजाचं जे आहे ते त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. त्यांना म्हणजे एक प्रकारचं चर्चेसाठी तयार झालेले आहेत. आणि राजाने सुद्धा शिष्टाचारपूर्वक प्रश्न केला की आता इथून सुरुवात झाली. जसंही मिलिंद राजा आणि भन्ते नागसेन भेटले तर त्यांनी कुठून सुरुवात केली, अगोदर वेगवेगळ्या प्रश्नावर सुरुवात करायचा मिलिंद राजा. तर मिलिंद राजाने आता गेल्याबरोबर काय विचारलेलं आहे की हे भन्ते, आपणास कोणत्या नावाने ओळखले जाते. पहिलाच प्रश्न त्यांनी विचारला की तुम्हाला कोण्या नावाने ओळखले जाते आणि आपले शुभ नाव काय आहे. त्यावेळेस भन्ते नागसेन म्हणाले की महाराज, मला नागसेन नावाने ओळखतात आणि माझे ब्रह्मचारी याच नावाने मला संबोधतात. म्हणजे सहब्रह्मचारी जेवढे लोक आहेत माझ्यासोबतचे तर मला याच नावाने ओळखतात. आई बाप आपल्या मुलांची नावे जसे त्यांनी सांगू लागला, इतर लोक जसे आपल्या मुलांची नावे ठेवतात, सुरसेन नाव ठेवतात, वीरसेन ठेवतात, सहसेन ठेवतात, अशाच प्रकारे ठेवीत असतात. तर माझ्या वडिलांनीसुद्धा, आईवडिलांनीसुद्धा काय केलं आहे, माझं नाव नागसेन ठेवलेलं आहे. तर नागसेनाचा जन्म कुणाच्या घरी झालेला होता, त्याचं नाव असं सर लिहिणं योग्य आहे. तर त्या ठिकाणी सोनोत्तर ब्राह्मण आणि त्या रोहन भन्ते जे असतात तेवढे दिवस जातात पण त्यांना काहीच मिळत नाही. एक दिवस काय म्हटलं जातं त्यांना, पुढे जा. तेवढ्याच गोष्टीवर तो ब्राह्मण जो असतो
तो त्या ठिकाणी खुश होतो, पाहतो अरे मी एवढं वर्ष आमच्या घरून काहीच मिळालं नाही आणि हे फक्त यांना शब्दरूपी म्हणजे एक त्याला काय म्हणतो शब्द मिळाला त्यांना की पुढे जा, तर हे भंतेजना म्हणजे एवढा आनंद झाला. तर यांना जर रोज काही जर आपण जर भिक्षापात्र म्हणजे दिलं काही तर कदाचित यांना आपल्याविषयी आणखी आत्मीयता उत्पन्न होईल आणि म्हणून ते काय म्हणाले, उद्यापासून तुम्ही माझ्या घरी रोज येत जा. अशा प्रकारे काय झालं आहे, भंते रोहन त्या ब्राह्मणाच्या घरी गेलेले आहेत आणि नंतर जे आहेत ते नागसेनांची परिवर्जा झालेली आहे. तर अशा प्रकारे नागसेन जेव्हा मिलिंद राजा भंते नागसेना विचारतो की तुमचे नाव काय आहे, तेव्हा भंते नागसेन सांगतात की माझं नाव नागसेन आहे. जसे इतर लोकांचे आईवडील नाव ठेवतात तशाच प्रकारे माझंसुद्धा माझ्या आईवडिलांनी नाव ठेवलेले आहे. तर त्या ठिकाणी मग राजा म्हणतो की नागसेन म्हणजे नेमकं काय आहे, नागसेन म्हणजे नेमकं काय आहे, म्हणजे हात म्हणजे नागसेन आहेत काय, मग पाय म्हणजे नागसेन आहेत काय, म्हणजे त्याचं एक एक पार्ट जो आहे ते नागसेन आहे काय. ते म्हणतात म्हणजे असं सांगू शकत नाही माणूस. आता नागसेन कशाला म्हणायचं, मनुष्याचे दोन भाग आहेत, एक आहे नाम आणि एक आहे रूप. मनुष्याचं रूप दिसतं, नाव दिसतं का, नाव नाही दिसत आहे की नाही. आता जर एखादं आपल्याला माहीत आहे की भंतीचं नाव शिल्लक नाही, यांचं नाव पयादीप आहे ना, पण आपला जर असं म्हणणं भंतीचीच आहेत तर नवीन माणसाला काय माहीत आहे का, काहीच माहीत नाही. ते त्यांना सांगितलं शिल्लक भंतीला फुलं द्या तर ते पयादीप भंतीला देतील, पयादीप भंतीला द्या म्हणलं तर शिल्लक नाही होते. असं बऱ्याच वेळेस कार्यक्रमामध्ये त्यांना माहितीच नसते कोणत्या भंतीचं काय नाव आहे, कारण नाम हे दिसत नसतं, रूप दिसतं आहे की नाही. रूप तरी दिसतं, कसं रूप दिसतं, कुणाला म्हणता येते बा हे भंतेजी थोडे जाड आहेत ना, चष्मा लावलेले ते शिल्लक भंतेजी आहेत, अलीकडले आहेत तर ज्यांचा चष्मा नाही ते पयादीप आहेत, असं सांगता येतं. ह्याला रूपावरून ओळखता येतं. कोणी काळा असेल, गोरा असेल, उंच असेल, कुडगा असेल है ना. कारण मनुष्याचं शरीर जे आहे ते 4 तत्वाने बनलेलं आहे, 4 तत्वाने बनलं आहे. पृथ्वी, तेज, आप, वायू हे दिसू शकतं पण नाम दिसत नाही. म्हणून त्या ठिकाणी जेव्हा मिलिंद राजा विचारतो की बाबा तुमचे हात म्हणजे नागसेन आहेत काय, पाय म्हणजे नागसेन आहेत काय, डोळे म्हणजे नागसेन आहेत काय, असं नाही सांगू शकत. तर मग ते कधी विचारतात की पूर्ण शरीर म्हणजे तुमचं नागसेन आहे काय. मग त्या ठिकाणी म्हणते नागसेनसुद्धा काय होते, जशा प्रकारे कधीकधी भगवान बुद्धसुद्धा की कधीकधी मौन राहून प्रश्नाचं उत्तर द्यायचे, कधीकधी त्याला प्रतिप्रश्न विचारून उत्तर द्यायचे आणि कधीकधी उपमेद्वारे उदाहरणाद्वारे प्रत्युत्तर द्यायचे. तर मग भंते नागसेनसुद्धा त्यांना म्हणतात की हे राजा तुम्ही खूप थकून आला असाल है ना, खूप थकून आला असाल, तुमचे पाय पोळले असतील. मग तो म्हणतात नाही नाही मी राजा आहे आणि मी कशामध्ये आलेला आहे, मी रथामध्ये आलेला आहे. मग प्रतिप्रश्न विचारतात मिलिंद भंते नागसेन किंवा नेमकं रथ म्हणजे काय आहे, रथ म्हणजे नेमकं काय आहे. मग त्याचं जू म्हणजे रथ आहे का, ते म्हणते नाही नाही जू म्हणजे रथ नाही. मग त्याचे चाकं म्हणजे रथ आहे का, ते म्हणते बा नाही चाकं म्हणजे रथ नाही. मग त्याचं जो सागळा असतो ते म्हणजे रथ आहे का, ते म्हणते नाही. मग अशाच प्रकारे त्यांनी सांगितलं जातं की हे जे आहे ते एक संज्ञा आहे, एक नाव घेण्यासाठी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जे आहे ते पुन्हा राजा जो आहे प्रतिप्रश्न खूप विचारतो. त्या भंते नागसेना म्हणतो की वेदना म्हणजे नागसेन आहे का, म्हणजे ज्या काही 3 प्रकारच्या वेदना आहेत, सुखद वेदना, दुःखद वेदना, असुख अदुःख वेदना, ह्या जे काही मनुष्याला जीवन जगत असताना निरंतर होणाऱ्या ज्या उदयवय होत असतो, म्हणजे शरीर जे बदलतं माणसाचं हे काय आहे, याचा उदयवय होतो है ना. आपण लहानाचे मोठे होतो, कशामुळे होतो, काहीतरी बदलायला ना, बदलत नसतं तर मग आपण मोठे झालोच नसतो, काहीतरी चेंज होत असेल ना है की नाही. आपण एखादं लहान बाळ असेल त्याला 4-5 वर्षानंतर पाहिलं तर मोठं होतं, कशामुळं होतं, कारण त्याच्यामध्ये बदल घडत आहे, चेंजिंग होत आहे, त्याच्यामध्ये बदल होत असल्यामुळे त्या ठिकाणी जे आहे ते आणि बदल होण्याचं लक्षण जे आहे तर ते कशाचं लक्षण आहे, ते लक्षण आहे अनित्याचं लक्षण आहे की नाही.
परिवर्तनशीलाचं लक्षण आहे, परिवर्तन जे आहे परिवर्तनाचं लक्षण आहे आणि त्याचं लक्षण आहे, म्हणून त्या ठिकाणी जे आहे ते बदल घडत राहतात. म्हणून भंते मिलिंद राजा विचारतो भंतेंना की भंतेजी नागसेन काय आहे, आणि त्या ठिकाणी भंते नागसेन जे आहे ते राजाला प्रश्न विचारतात की ज्याप्रमाणे आपण जो हा रथ आहे ह्या रथाला एकाच पार्टला आपण रथ म्हणू शकत नाही, तशाच प्रकारे हे जे आहे एकच जे गोष्ट आहे त्याला संपूर्ण हे करता येत नाही, फक्त त्याला जाणण्यासाठी आहे. एखाद्याचं नाव असेल तर त्या कशासाठी घेतलं जातं, त्याला जाणता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे, त्याची आयडेंटिटी ओळखता आली पाहिजे की हेच व्यक्ती अशा प्रकारे आहे. आणि तशाच प्रकारे जे आहे ते नागसेनसुद्धा त्या राजाला म्हणतो की राजा मी विचारून थकलो म्हणे की नेमकं जे आहे ते रथ काय आहे. कारण मिलिंद राजासुद्धा तशाच प्रकारे सगळ्या लोकांना म्हणतो की हे सगळे लोक तुम्ही पहा, यांना नागसेन नेमकं काय आहे ते सांगता येणं आलं म्हणे, नेमकं नागसेन आहे की नाही सांगता येणं आलं. तशाच प्रकारे नागसेनसुद्धा त्या राजाला प्रश्न विचारल्यानंतर त्या ठिकाणी प्रतिप्रश्न विचारून त्या ठिकाणी सांगतात. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारतो मिलिंद राजा की वयासंबंधीचा प्रश्न विचारतो. तर भंते नागसेन आपण किती वर्षाचे आहात, भंते नागसेनला विचारलं जातं की आपण किती वर्षाचे आहात, तर ते म्हणतात मी 7 वर्षाचा आहे. भंतेजींचं वय कशावरून मोजलं जातं, एखादे भंते समजा 60 वर्षाचे आहे उपसंपदेत, त्यांच्या जेव्हा त्यांनी चिवर घेतलं तेव्हापासून ते बोललं. एखादे भंते 60 वर्षाचे आहेत आणि एक भंतेजी समजा 25 वर्षाचे आहेत. 60 वर्षाच्या भंतेजीनं समजा आता चिवर घेतलं आणि 25 वर्षाच्या भंतेजीनं 15 वर्षाखाली चिवर घेतला असेल तर कोण श्रेष्ठ मोठा होतो, ज्यांनी 15 वर्षापूर्वी चिवर घेतला आहे. पण त्यांचं आज वय किती वय आहे, 25 वर्ष आहे. आणि एखाद्याचं वय 60 वर्ष आहे पण त्यांनी आता चिवर घेतलं 1 वर्ष झालं तर 1च वर्ष वय होईल, है ना. तर तशा प्रकारे तर त्यांनी म्हटलं की बा तुमचं वय काय आहे, मी 7 वर्षाचा आहे. यांचं वय किती होतं आता 20 वर्ष झालं होतं, पण त्यांनी उपसंपदा होऊन त्यांना 7 वर्ष झालेलं होतं. कारण 7व्या वर्षापर्यंत ते त्या आपल्या आईवडिलाच्याच घरी होते. नंतर इकडं 13 वर्ष येऊन त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि नंतर ते आरंतपद मिळाल्यानंतर ते मिलिंद राजासोबत चर्चा करण्यासाठी तयार झालेले आहेत. तर ते विचारतात पुन्हा की हे 7 काय आहे, तुम्हीच 7 आहात की केवळ बेरीज 7 आहे. पुन्हा मिलिंद राजा विचारतो नेमकं 7 म्हणजे काय आहे की नाही. एखाद्याला विचारलं तुमचं वय काय आहे, म्हटलं 50 वर्ष, मग 50 नेमकं काय आहे, नुसती बेरीज आहे का वय आहे का काय आहे नेमकं. तर त्या ठिकाणी त्यावेळी मिलिंद राजा किती तरी उच्च भर जरी वस्त्राचा पोशाख प्राधान केलेला होता, मुकुट किरीदाती सर्व आभूषणाने त्याने सर्व शरीर शोभून दिसत होते आणि त्याची सावली जमिनीवर पडलेली होती. कोणाची, ह्या मिलिंद राजाची. तसेच जलपात्रात त्याचे प्रतिबिंबसुद्धा स्पष्ट दिसत होते. त्याकडे पाहून आयुष्यमान नागसेनाने विचारणा केली की महाराज हिने आपली सावली जमिनीवर पडली असून जलपात्रात देखील आपले प्रतिबिंब दिसत आहे, त्या पाण्यामध्ये सुद्धा तुमचं प्रतिबिंब दिसत आहे. तेव्हा महाराज आपण राजे आहात की ही सावली राजा आहे. आणि पुन्हा प्रश्न विचारला त्यांना की बाबा तुम्ही राजे आहात की सावली राजे आहे. आता राजाला काय सांगत आहे, काहीच सांगता येणार ना, कारण दोन्ही एकच आहे. ते म्हणाला की भंते मी राजा आहे ही सावली नाही. राजा कोण आहे, मी राजा आहे ही सावली नाही, परंतु ही दिसत असलेली सावली माझ्यामुळेच येथे पडलेली आहे. महाराज तोच अर्थ माझ्या वयासंबंधी ग्राह्य समजावा. मी येथे 7 नसून सर्वांची बेरीज 7 आहे. म्हणते आपण गंभीर कोडे किती आश्चर्यजनक पद्धतीने समजावून सांगितले, खरोखरच अद्भुत आहे. आता ज्या राजाने 2 प्रश्न केले आणि 2 प्रश्न केल्यानंतर म्हणजे एक प्रकारची ती छोटीशी जशी परीक्षा असते तशा प्रकारची परीक्षा होती. आता राजाला वाटलं की आपण यांच्यासोबत चर्चा करायला पाहिजे. मग पुन्हा राजा म्हणाला की भंते नागसेन आपण माझ्यासोबत शास्त्र चर्चा कराल काय. ते म्हणाला आता चर्चा करण्यासाठी तयार झाले आणि ते म्हणाले की बा आता मला
जवळजवळ किती प्रकारच्या विद्या त्यांना येत होत्या? 19 विद्यामध्ये मिलिंद राजा हा पारंगत होता. 19 विद्या आणि शास्त्रसहित जे काही विद्या आहेत अशा 19 प्रकारच्या त्याला अवगत होत्या. आणि त्यावेळेस मात्र आता तो राजा म्हणाला की आता मी तुमच्यासोबत शास्त्र चर्चा करणार आहे, तर आपण अशा प्रकारची चर्चा कराल काय? कुणाला म्हणाला? ह्या भंते नागसेनांना. भंते नागसेन म्हणाले की हे राजा, आपण जर पंडित विद्वान माणसासारखे शास्त्र चर्चा करणार असाल तर मी आपल्यासोबत शास्त्र चर्चा करीन. ते राजा म्हणाला की बा पंडित व्यक्तीची कशी चर्चा असते? शास्त्र चर्चा. पंडित व्यक्तीची चर्चा कशी असते? तर त्या ठिकाणी भंते नागसेन म्हणाले की आणि जर राजे लोकाप्रमाणे शास्त्र चर्चा करणार असाल तर मी चर्चा करणार नाही. पंडित माणसासारखं करणार असाल, विद्वान व्यक्तीसारखी चर्चा करणार असाल तर मी चर्चा करायला तयार आहे. पण राजासारखी जर तुम्ही चर्चा करायला तयार असाल तर मी काही चर्चा करण्यास तयार नाही. मग त्यावेळेस राजा विचारतो की महाराज, विद्वान लोक शास्त्रार्थ चर्चा करीत असताना परस्परास ते युक्तिवादाच्या जाळ्यात गुंतवण्याचा प्रयत्न करतात आणि परस्पर युक्तिवादाने सुटका करून घेतात. ते म्हणाले की बाबा एखादा शास्त्रार्थामध्ये पंडित असलेला व्यक्ती जे आहे ते काय करतो, म्हणजे प्रश्नाचं उत्तर देऊन किंवा प्रतिप्रश्न विचारून त्याचा युक्तिवाद करत असतो असं भंते नागसेन म्हणतात. पण जर राजासारखी जर चर्चा करणार असाल तुम्ही तर कोणी एक कोडे उपस्थित करतो तर त्यापैकी दुसरा कोडे उकलत असतो, अशी पंडिताची चर्चा असते. एक दुसऱ्यासमोर तर्काशी रास उभी करतो तर दुसरा त्याचे खंडन करतो. परंतु हे सर्व होऊन देखील कोणी कोणाचा रागाने तिरस्कार करत नाही. महाराज, याप्रमाणे विद्वान लोक शास्त्रार्थ चर्चा करतात. कोण करतात? अशा प्रकारे विद्वान लोक चर्चा करतात. म्हणजे एकाने केलेल्या प्रश्नाचं खंडन करणे, उत्तर देणे, हे कोणाचं लक्षण आहे? हे विद्वान व्यक्तीचं लक्षण आहे. मग पुन्हा म्हणाले म्हणते, राजे लोकांशी शास्त्रात चर्चा करण्याची पद्धत कशी असते ते सुद्धा सांगा. बाबा हे झालं पंडित लोकांची चर्चा करणं, आहे की नाही? ते फक्त शब्दाने एकोणिकासोबत चर्चा करतात. मग राजा कशा प्रकारे चर्चा करतात तेही सांगा. महाराज, राजे लोक जेव्हा शास्त्रार्थ करतात त्यावेळी एखाद्याने विरोध केला तर त्यास ते खपत नाही. त्याला वाटते मी राजा आहे की नाही? आता राजाला म्हणजे राजाचा असलेला गर्व असतो, त्यावेळेस ते खपत नाही. लगेच त्या विरोध करणारा असते असे शासन करा म्हणून सांगतात. हे आता हरवाले ना, याला अशा प्रकारे दंड देऊन टाका असे सांगतात. याप्रमाणे राजे लोकांशी शास्त्रार्थ करण्याची पद्धत असते, म्हणजे चर्चा करण्याची पद्धत असते. यावर मिलिंद राजा म्हणाला म्हणते, मी राजवादाचे कधीच अनुकरण करणार नाही. मी राजा आहे असं कधीच समजणार नाही आणि राजा समजून तुम्हाला कधीही कुठल्याही प्रकारचा मी जरी हरत असेल तरी दंड देणार नाही. तर मी कशा प्रकारची चर्चा करेल? मी विद्वानाप्रमाणे शास्त्रार्थ तुमच्यासोबत चर्चा करेल. म्हणजे शास्त्र जे आहेत, शास्त्रासोबत मध्ये जे काही गोष्टी सांगेल त्याच्यावर चर्चा करेल. म्हणते नागसेन, आपण याबाबत विश्वास ठेवून माझ्याशी चर्चा करावी. जसे आपण एखाद्या आपल्या भिक्षूशी, श्रामणेराशी, उपासकाशी किंवा विहारात राहणाऱ्या कोण्या व्यक्तीशी निसंकोचपणे चर्चा करता तशीच चर्चा माझ्याशी करावी. आता यांचं ठरलं आता की चर्चा कशी करायची. एका विद्वान व्यक्तीसारखी, पंडित व्यक्तीसारखी एकाने प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नाचं उकल करायची, त्याचं खंडन करायचं. तर तेव्हा तो राजा म्हणाला, आता मी एका विद्वानासारखी चर्चा करणार आहे, पंडितासारखी चर्चा करणार आहे. त्यामुळे म्हणते नागसेन, आपणास कुठल्याही प्रकारचं भय बाळगण्याचं कारण नाही, भीती बाळगण्याची कारण नाही. तुम्ही बिनधास्तपणे चर्चा करा. तर ठीक आहे म्हणून स्थविराने स्वीकार केला. ते राजा म्हणाला, मी भंते आपणास प्रश्न विचारतो. राजाची सुरुवात झाली. ते म्हणाले, भंते मी आपणास प्रश्न विचारतो. तर ते म्हणाले की महाराज विचारा. ते म्हणाला की मी प्रश्न विचारलेला आहे. कोण म्हणालं? मिलिंद राजा. तेव्हा ते म्हणले की मी सुद्धा त्याचे उत्तर दिलेले आहे. तेव्हा ते म्हणाले, आपण काय उत्तर दिलेले आहे? ते म्हणाले, आपण काय प्रश्न विचारलेला आहे, है ना?
एखाद्यावर बघा ते आम्हाला विचारायचे, प्रश्न असा आहे की उत्तर हे काय आहे? सांगा बरं काय? दिशा आहे ना. म्हणजे दुतर्फा प्रश्न विचारला जायचे, ते दुतर्फा प्रश्न असतात. प्रश्न असा आहे की उत्तर हे काय आहे ना. तसाच यानं विचारलं, म्हणलं तुम्हाला प्रश्न विचारलाय? ते म्हणले मी हो उत्तर दिले. ते म्हणले तुम्ही काय प्रश्न विचारला? तुम्ही काय उत्तर दिलं? ते म्हणले तुम्ही काय विचारला? तर तसाच प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की उत्तर हे काय आहे? एका वाक्याला दोन दोन कधी कधी अर्थ असतात. तर तशाच प्रकारे मग त्यावेळेस मिलिंद राजाच्या मनात विचार आला होता की अरे हा भिक्षू खरोखरच पठित असून माझ्याबरोबर शास्त्रामध्ये चर्चा करू शकतो. अनेक मुद्द्याचे मी यांच्याकडून स्पष्टीकरण करून घेऊ शकतो. कारण त्यांनी पाहिलं होतं की अनेक लोकांकडे जायचा आणि त्या ठिकाणी जाऊन म्हणायचा की काय रे, या जम्बूद्वीपामध्ये, या शहरामध्ये, या नगरामध्ये माझ्यासोबत चर्चा करण्यास कोणी तयार आहे का? त्यांचे जे सेवक असायचे त्यांना पाठवायचा, चर्चा करण्यास कोणी तयार आहे का? आणि असं असताना आता त्याला मात्र वाटलं की एक आशेचं किरण त्याला दिसला की माझे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं हे जे भंते नागसेन आहेत ते उत्तर देऊ शकतात. परंतु आता सूर्य मावळण्याच्या बेतात आहे, तेव्हा आजची चर्चा येथे थांबवून उद्या राजभवनामध्ये चर्चा केलेली बरी आहे की नाही. त्यांचा एक टाईम ठरलेला होता, त्या टायमामध्येच ते त्या ठिकाणी चर्चा करत असत. आता त्या ठिकाणी या विचाराने राजा देवमंत्र्यास म्हणाला, देवमंत्री तुम्ही स्थविरांना सांगा की उद्याचा चर्चा जी आहे ते कुठं होईल? राजभवनामध्ये उद्यापासून चर्चा होईल. आणि एवढे बोलल्यानंतर राजा आपल्या आसनावरून उठाला आणि स्थविर नागसेनसुद्धा या ठिकाणी स्थविराचा निरोप घेऊन आपल्या घोड्यावर स्वार झाला. परंतु जाताना मनातून वारंवार नागसेन एवढेच बोलत होता. आता या राजाच्या मनामध्ये भीती बसलेली आहे की नागसेन बाबा नेमका काय आहे, कसा आहे, काय होतं की आहे की नाही. चर्चेला तर बसला आहे. तेव्हा देवमंत्र्याने आयुष्यमान नागसेनास सांगितले की म्हणते उद्या शास्त्रास्त्र राजभवनात व्हावा अशी महाराजांची इच्छा आहे. तेव्हा भंते नागसेनाने सुद्धा त्याचा स्वीकार केला आणि दुसऱ्या दिवशी जे आहे ते पुन्हा त्या ठिकाणी राजाने विचारणा केली की आज आयुष्यमान नागसेन येणार आहेत काय? ते म्हणाले हो येणार आहेत. किती भिक्षुसह येणार आहेत? जितक्या भिक्षुसह त्यांना यावेसे वाटेल तितक्या भिक्षू संघासह त्यांना येऊ द्या. यावर त्या ठिकाणचा जो सेवक आहे ते म्हणाला महाराज 10 भिक्षुसह यावे. दुसऱ्यांदा देखील राजा म्हणाला जितक्या भिक्षुसह यायचे असेल तितक्या भिक्षूसोबत येऊ द्या. आणि पुन्हा जे आहे तेवढे भिक्षू येणार आहेत त्या भिक्षूंच्या त्या ठिकाणी स्वागताची तयारी केली. आणि ते एक म्हणाले की बा 10 काय म्हणतात तुम्हाला जेवढे भिक्षूंना घेऊन यायचे तेवढ्या भिक्षूंना ते म्हणाले ते पुन्हा 10 भिक्षू म्हणाल्यानंतर ते म्हणले तुम्ही 10च काय म्हणाले की आम्ही तुम्ही जर 400, 500, 1000 भिक्षू आणले तर काय त्यांना भोजन वाढू शकणार नाही काय? कारण चर्चा करण्याच्या अगोदर काय ठरलं होतं म्हणजे राजाकडे जेव्हा भिक्षू जायचे तेव्हा भोजनदान व्हायचं आणि भोजनदान झाल्यानंतर ते चर्चेला बसत असत. आणि ते म्हणाले की तुम्ही कितीही भिक्षूला आणा, आम्ही कितीही भिक्षूला भोजन देऊ शकतो, भोजन वाढू शकतो. आणि त्याने जे त्यावेळेस ते आहे ते भिक्षूला घेऊन त्या ठिकाणी राजवाड्यामध्ये गेलेले आहेत चर्चा करण्यासाठी. आणि त्यानंतर भंते नागसेनाने चिवर घेतले आणि खांद्यावर दुसरे चिवर घेऊन हातात भिक्षापात्र घेतले आणि सागल राजवाड्यात जाण्यासाठी 80,000 भिक्षूसह निघाले. आता किती भिक्षू निघाले? अरे म्हणले बा 10 काय म्हणाले तुम्ही किती घेऊन या. आता हे 80,000 भिक्षूसह राजवाड्यात निघाले. रस्त्याने चालत असता स्थविर नागसेनास अनंत काय म्हणाला की भंते नागसेन असे म्हणतो तेव्हा मला समजत नाही की नागसेन काय भानगड आहे. स्थविर म्हणाले तुम्ही नागसेनावरून काय बोध घेता? म्हणते नागसेन जे प्राणवायू आत जातो, आतील वायू बाहेर पडतो त्यालाच मी नागसेन समजतो. समजा प्राणवायू आत जाऊन बाहेर आला नाही तर बाहेर येऊन तो पुन्हा आत गेला नाही तर मनुष्य जिवंत राहील की नाही? ते म्हणाले नाही भंतेजी,
मग शंख वाजवित असता त्यांच्या फुंकाऱ्याबरोबरच बाहेर पडलेला वायू पुन्हा आत जातो काय? तसेच बासरी व तुतारी वाजविताना तेव्हा त्याची फुंकार परत जाते काय? यावर त्याने नकारात्मक उत्तर दिले. तेव्हा स्थवीर म्हणाले, मग ते मरून जात नाहीत काय? पण ते मी आपणाबरोबर शास्त्रचर्चा करू शकत नाही, तेव्हा कृपा करून काय आहे हे आपणच समजावून सांगावे. स्थवीर म्हणाले, हा प्राणवायू वायू जे काही आत्मा नव्हे, श्वास घेणे सोडणे हा केवळ शरीर धर्म आहे. जे काही आता काही लोक समजतात की मनुष्य जोपर्यंत जिवंत राहतो, म्हणजे आत्मा जोपर्यंत आहे तोपर्यंत मनुष्य जिवंत राहतो, असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण आत्म्याविषयी सुद्धा यामध्ये भगवान बुद्धांच्या धर्मामध्ये सुद्धा एका ब्राह्मणासोबत भगवान बुद्धाची त्या काळामध्ये चर्चा झालेली आहे. याच्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लंघना केलेला आहे. त्यानंतर अभिधम्माच्या सिद्धांतानुसार स्थवीराने विवेचन करून सांगितले, तेव्हा अनंत काय याचे मनावर बराच परिणाम झाला. तो त्या क्षणापासून त्रिरत्नाचा म्हणजे त्या ठिकाणी तो उपासक काय झाला? शरणागत उपासक बनला. याप्रमाणे बोलत नागसेनाने आपल्या भिक्षू संघासह वर्तमान राजवाड्यात प्रवेश केला. राजाने त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यांची बसण्याची खास व्यवस्था केली. राजाने अति आग्रहपूर्वक आयुष्यमान नागसेन व त्यांच्या समस्त भिक्षूंना सर्वोत्तम पंचपक्वानाचे स्वहस्ते भोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी भोजन तर केलेलंच आहे, त्यासोबत चिवरदानसुद्धा त्या ठिकाणी मिलिंद राजाने भंते नागसेनास व त्यांच्या सर्व भिक्षूंना त्या ठिकाणी ते चिवरदान दिलेलं आहे. त्यानंतर मिलिंद राजा जो आहे तो आता हे सर्व झाल्यानंतर काम आटपून स्थवीर नागसेनाजवळ एक लहानसे आसन टाकून बसला आणि भंते म्हणाले, ते मिलिंद राजा म्हणाला, भंते कोणत्या विषयावर चर्चा करावी? आता चर्चा सुरुवात झालेली आहे. महाराज, आपण धर्मार्थचेच प्रयोजन आहे, तेव्हा धर्मार्थाच्या विषयावर चर्चा करणे मी उचित समजतो. त्यावेळेस प्रवर्जे संबंधित प्रश्न विचारला आहे. तर त्या ठिकाणी शास्त्रास्ताच अनुकूल अशी सर्व व्यवस्था मिलिंद राजाने आपल्या राजभवनात केलेली होती. म्हणजे चर्चा करण्यासाठी जे योग्य आसन असेल, ठिकाण असेल, चर्चा करण्यासाठी जे आहे ते भिक्षूचं किंवा जे कोणी भिक्षू असतात आणि आपण असतो तर त्यांच्यासाठी आसन हे कसं असतं, आपल्यापेक्षा उंच ठेवावं लागतं. उंच ठेवण्याचं कारण काय? आपले गुरु आहेत, मान आहे ना. जर राजाच्या डोक्यावर मुकुट असेल तर ते मुकुटसुद्धा काढून ठेवावं लागतं, आहे की नाही? कारण धम्म हा उच्च स्तर आहे की नाही? आणि कधी कधी मग असं वाटू नये राजाला की मी राजा आहे, त्याचंसुद्धा गर्व काढून ठेवला पाहिजे आणि तो धम्म ऐकण्यासाठी त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न झालं पाहिजे. नाही तर काय होते, हे काय भंतेचे हात आहे की नाही, मी तर राजा आहे ना, त्याला असं वाटू शकतं. मग यांचं काय ऐकायचं आहे की नाही, असं वाटू शकतं. त्यासाठी त्याच्या चित्ताची तयारी झाली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी जे आहे ते सर्व त्या ठिकाणी तसं राजाने सुद्धा नियोजन केलेलं होतं. मग त्या ठिकाणी चर्चा सुरुवात झाली. स्थवीर नागसेन आपल्या भिक्षू संघासह यथास्थानी विराजमान झाले होते. एके बाजूस मिलिंद राजा बसला आणि यथोचित्त इतमानासह बसले. इतक्यात मिलिंद राजाने स्थवीर नागसेनास विचारणा केली की म्हणते, नागसेन कोणत्या विषयावर चर्चा करावी? महाराज, आम्हा लोकांना धर्माशी प्रयोजन आहे, तेव्हा धर्मार्थाला अनुसरून चर्चा करावी. तेव्हा राजाने प्रश्न केला, म्हणते नागसेन, आपण प्रवर्जित होण्याचा हेतू काय? मागच्या एका भंतेला सुद्धा तसाच प्रश्न त्यांना विचारला होता, आहे की नाही? तुम्ही प्रवर्जा घेतली म्हणजे कशासाठी घेतली, आहे की नाही? ते म्हणले, बा शांतीपूर्वक जीवन जगण्यासाठी घेतली. त्यांनी काय उत्तर दिलं होतं, मी शांतीपूर्वक जीवन जगण्यासाठी घेतले होते. मग ते म्हणाले, बा अनेक उपासक असे आहेत का जे शांतीपूर्वक जीवन जगत आहेत? ते म्हणले, बा अनेक लोक आहेत. मग म्हणले, तुम्ही काय आहात? मग त्यांना किती बोलले त्यांनी, तुम्ही म्हणले तुम्ही जी प्रवजा घेतली, तुम्ही जे असं धुतांगाचं पालन करता, तर तुम्ही काहीतरी पहिलं पापच केलेलं असेल,
तुम्हाला झाडाखाली जाऊन झोपावं लागायले, सरच्यानं जाऊन झोपावं लागायले, आहे की नाही. हे जे काही उकडण्यावर पडलेले कपडे आहेत त्याचं चिवर बनवून घ्यावं लागायले. म्हणजे तुम्ही पहिलं अशा प्रकारे काहीतरी पाप केलेलं असेल, असं पाप केलं असेल, तुम्हाला एकट्यात राहावं लागायला तर तुम्ही पहिलं गावाच्या गाव उद्ध्वस्त केले असतील, अशा प्रकारे त्या भंतेने सांगितलं होतं. तर तशाच प्रकारे जे आता मिलिंद राजाने या भंते नागसेनाला प्रश्न विचारलेला आहे. भंते नागसेन काय विचारतात, उत्तर द्यात बघू. तर भंते नागसेन, आपण प्रवर्जित होण्याचा हेतू काय म्हणजे बौद्ध धर्माच्या प्रवर्जित ध्येय कोणते. त्याने विचारलं, बा बौद्ध धर्मामध्ये जे काही प्रवर्जा दिली जाते है ना, अनेक धर्मामध्ये जे आहे ते वेगवेगळे हे असतात, म्हणजे प्रवर्जा. जसं आता समजा जैन धर्म आहे ना, त्यांचे ध्येय उद्देश वेगळे, हेतू वेगळा है ना. प्रत्येकाचं ध्येय, प्रत्येकाचा हेतू उद्देश वेगळा आहे, प्रत्येकाची शिकवण वेगळी आहे, प्रत्येकाचे तत्व वेगळे आहेत. तर अशाच प्रकारे मिलिंद राजा विचारतो की तुमचं जे ध्येय आहे, तुमचं जे धर्माचं तत्व आहे, तर काय तत्व आहे, कोणतं तुमचा विचार प्रणाली आहे. तर तेव्हा स्थविराने उत्तर दिले, महाराज, चालू जीवनातील दुःख नष्ट व्हावे आणि भावी जीवनातील दुःख निर्माण होऊ नये यासाठी आम्ही प्रवर्जा घेतलेली आहे. म्हणजे वर्तमान काळामध्ये जे काही दुःख असतील ते दुःख नष्ट झाले पाहिजे आणि भविष्यामध्ये जे भावी जीवनामध्ये दुःख नष्ट होऊ नये यासाठी आम्ही प्रवर्जा घेतली आहे. तथापि पुनर्जन्म ग्रहण करावा लागू नये असे परमश्रेष्ठ निर्वाण प्राप्त करणे हाच आमचा परम उद्देश आहे. कारण जेव्हा तथागत बुद्धाने दुःखाची उपमा केलेली आहे, म्हणजे दुःख आर्य सत्य जेव्हा सांगितलेलं आहे, त्या दुःख आर्य सत्यामध्ये जे आहे ते पहिल्यांदा तथागत बुद्धाने सांगितलं आहे की जन्मसुद्धा होणंसुद्धा काय आहे, दुःख आहे ना. जन्मापासून तथागत बुद्धाने मरेपर्यंत दुःखच सांगितलेलं आहे. जन्माची व्याख्यासुद्धा म्हणजे जाती बी दुःखा म्हणलं ना, जाती बी दुःखा, जाती म्हणजे जन्म होणं है ना. मग ते म्हणाले की बा हे अशा प्रकारे जे मनुष्याला जन्म ग्रहण करावा लागतो आणि त्या एकदा मनुष्य जन्माला आलं की त्याला एकतर म्हातारं होऊनच हे करावं लागतं किंवा आत्महत्या किंवा मग त्याला काय म्हणतं अपघाती निधन, दुसरा पर्यायच नाही. एकदा मनुष्य जन्माला आला की त्याला शेवट करावाच लागतो. मग ते कशाही प्रकारे हो, त्याला काही पर्याय आहे का. मुलं बाळे चांगले निघो न निघो काही हो, काही त्याला हे नाही. एकदा आलं म्हणजे विषय संपला. ते म्हणून हे भिक्षू म्हणतात की तथापि पुन्हा जन्म ग्रहण करावा लागू नये असे परमश्रेष्ठ निर्वाणपद प्राप्त करणे हाच आमचा परम उद्देश आहे. निर्वाण हे जिवंतपणे आहे की मेल्यानंतर आहे, नाही तर मग म्हणतील माणसं भंते जे असं म्हणलं होतं की या ठिकाणी जन्म आहे ना, भंतेजीने म्हणलं होतं की इथं मेल्यानंतर आम्हाला ग्रहण करावं लागू नये, तर निर्वाण काय मेल्यानंतर आहे का, असा याचा अर्थ नाही. तर निर्वाण म्हणजे काय सुद्धा पुढं सांगितलेलं आहे, त्याचा पण खुलासा करूया. पण ह्या ठिकाणी जो प्रवर्जा घेण्याचा उद्देश जो मिलिंद राजाने त्यांना प्रश्न विचारलेला आहे भंते नागसेन, तुम्ही कशासाठी प्रवर्जा घेतला आहे, तुम्ही कशासाठी भिक्षू झालेला आहे, तुमचा उद्देश काय आहे. तर ते म्हणतात की आता चालू जीवनातील दुःख नष्ट व्हावे, भावी जीवनामध्ये दुःख निर्माण होऊ नये यासाठी आम्ही प्रवर्जा घेतली आहे. तथापि पुनर्जन्म ग्रहण करावा लागू नये असे परमश्रेष्ठ निर्वाण प्राप्त करणे हाच आमचा परम उद्देश आहे. भंते नागसेन, बौद्ध संघातील समस्त लोक यासाठी प्रवर्जित होतात काय, हे की नाही. आता कोणाचा काय उद्देश असते आपण काही सांगू शकत नाही. कशासाठी घेतलं आपल्याला तेवढी बुद्धी नाही, आपण नाही सांगू शकत. तर त्या ठिकाणी जे आहे ते मग ते विचारले की बा सगळे लोक जे आहेत, जेवढे लोक प्रवर्जा घेतात तर यासाठीच घेतात काय, तर नाही महाराज, असे ठामपणे म्हणता येणार नाही. काही जण उच्च ध्येयासाठी प्रवर्जित होतात, काही जण राजाच्या जुलमाला कंटाळून काही होतात, तर काही जण चोराच्या त्रासाला कंटाळून होतात, काही जण कर्जाच्या ओझ्यामुळे होतात, आहे की नाही. बाबा आता एकदा भंती झाल्यावर काय आहे की नाही,
कोण मागायला आले पायाची वर पडतात, आहे की नाही? भंते झाल्यानंतर पायाची वर पडतात ना. तर एक म्हणजे सत्यकथा आहे ती तुम्हाला सांगतो भंतेजीची. एक भंतेजी होते नाळेश्वरचे, भंतेजीला माहीत आहे. तर ते त्यांच्या जीवनातील म्हणजे धम्मामध्ये शरण आल्यानंतर काय परिवर्तन होते ह्या तुम्हाला सांगतो. त्या भंतेजीला काय माहीत नाही, काय छाछू येत होती, काय होती काय माहीत नाही, येत होती नाही होती. पण घटना अशी घडली की गावातील लोकांनी त्यांच्यावर आरोप केला की तुम्हाला भानामती येते आणि तुम्ही भानामती करता. सगळं गावचे गाव त्यांना मारण्यास निघालं भंतेजींना. भंतेजी नव्हते, उपासक होते. उपासक असताना मग ते आमच्या भंतेजीकडे आले, आधी भंतेजीकडे आणि म्हणले बाबा असं अशी घटना आहे, आता मला लोक मारायला निघालेत आणि आता तुम्ही मला वाचवा. ते खरंच करत होते का भानामती? शंका, शंकेला औषध नाही, काही कर. ते म्हणले बा ठीक आहे, काय असू दे, काय अडचण नाही, ठीक आहे म्हणे, मी सगळं बरोबर करतो, लोक तुला मारणं तर सोड, तुझ्या पाया पडतील. ते म्हणे काही म्हणाले म्हणे तुम्ही पाया कसे पडतील, मला मारायला निघालेत लोक. त्यांना 10 दिवस श्रामनेर केलं आणि श्रामनेर केल्यानंतर मग त्यांना एकच सांगितलं की बाबा रे, तुला काय येते काय येत नाही मला माहीत नाही, तुला इंचाचा जरी मंत्र येत असला तर आजपासून ते सगळा तू विसरून जा. आणि ते 10 दिवस श्रामनेर झाले. आणि झाल्यानंतर त्यांनी काय केले, आता 10 दिवसानंतर चिवर काढायचं होतं, त्यांनी चिवर काढलंच नाही, गेले दुसरीकडेच निघून. त्यांचे आईवडील म्हणजे त्यांचे मुलं बाळं आले भंतेजीकडं, आमच्या वडिलाला तुम्ही काहीतरी केलं बोले, मारून टाकलं, कुठे गेले सांगा आता, कुठे गेले सांगा आता. ते गेले निघून दुसरीकडंच. मग ते 5-6 महिन्यानंतर आले आणि आल्यानंतर मग ते भेटल्यानंतर त्यांना नेऊन भेटवलं की बाबा हे घ्या तुमचे वडील. त्यांना म्हणले बा तुम्ही असं का केलं सांगा. म्हणले तुम्ही चिवर काढून टाकत होते माझं आणि मला पुरा गृहस्थी अवस्थेमध्ये जावं लागला असता. मला आता गृहस्थी अवस्थेचा पूर्णपणे कंटाळा आला, एवढं जीवनातून वाचलो. म्हणे कशामुळे वाचलो, या चिवरामुळे वाचलो, नाही तर मला लोक कधी मारले असते, मला काही माहीत झालं नसते म्हणे कधी. म्हणजे काय सांगता येते लोकांच्या मनातला राग. तर अशा प्रकारे जे आहे ते हे भंते नाक्षण सांगतात की मिलिंद राजा विचारतो किंवा ज्याप्रमाणे तुम्ही जे आहे ते प्रवचन घेतले आहे तसाच प्रत्येकाचा उद्देश असतो काय. तर म्हणते नाक्षण म्हणतात की काही लोक राजाच्या जुलमाला कंटाळ होतात, तर काही लोक चोराच्या त्रासाला कंटाळ होतात, काही लोक कर्जाच्या ओझ्यामुळे होतात, तर काही लोक निव्वळ उपजीविकेसाठी सुद्धा ग्रहत्याग करून प्रवर्जित होतात. ते म्हणलं बाई सगळे पद्धती आहेत, आहे की नाही, एक पद्धत नाही, आहे की नाही. परंतु जे सामाजिकपणे प्रवर्जित होतात त्यांचा ते याच उद्देशानं होतात. म्हणजे खरोखरच ज्यांच्यामध्ये वैराग्य उत्पन्न झाले असेल, तर एकदा मनुष्याच्या चित्तामध्ये जर वैराग्य उत्पन्न झालं तर त्याला कोणत्याच गोष्टीचा मोह राहत नाही. मग त्याच्याकडे किती पैसा आहे, किती मुलं बाळ आहेत, किती नातू आहेत, किती घर आहे, याचं त्याला कुठल्याही प्रकारचा जे आहे ते मोह नसतो. त्याला वैताग उत्पन्न झाला ना. आपण वैताग म्हणजे थोडं हार्ड भाषा आहे. वैताग म्हणलं की म्हणतो वैतागून गेला. वैतागून गेल्यामुळं थोडं अवघड वाटते माणसाला, आहे ना. वैतागून गेलं म्हणलं तर माणसाला वाटतं बा आम्हाला त्रासून गेला, आहे ना. पण वैराग्य जे उत्पन्न झालं त्याच्या चित्तामध्ये, तर तो मनुष्य त्याला कशाची गरज नसते. तर ते म्हणले बा ज्या मनुष्याची इच्छा झाली अशी की मला कुठल्या प्रकारचा त्रास नाही, काही नाही, माझ्याकडे सर्व आहे, पण मला काय करायचं आहे, जे जगामध्ये दुःख आहे, तथागत बुद्धांनी जो धम्माचा मार्ग सांगितला आहे त्या मार्गावर मला जायचं आहे. तर मग तेच सगळे लोक मात्र जे आहे ते मी ज्याप्रमाणे प्रवर्जित झालो आहे त्याचप्रमाणे होतात. नाही तर बाकीचे लोक जे आहेत त्याला अशा प्रकारे होतात. कोणी कर्जाच्या ओझ्यामुळं, कोणी उपजीविके करण्यासाठी, आहे नाही, उपजीविकेसाठी. तर धम्मपद गाथा व कथामध्ये असं आहे की नवराय भिक्षू होते आणि नंतर बायकोही भिक्षुणी होते आणि ते दोघंही विहारात राहतात. धम्मपद गाथा व कथामध्ये आहे ती कथा म्हणतेची. दोघंही विहारात राहतात. मला वाटते नंतर मुलगाही होते काही भिक्षू, तिघेही होतात आणि तिघेही संगत राहतात.
काय केलं? तर तिघांनी ग्रहत्याग केलाय. पण राहिलेत घरच्या सारखंच, नवरा आहे सोबत, बायको सोबत आणि लेकरं सोबत, आणि चिवर अंगावर. फुकट खायला भेटतो. आता काय उद्देश असेल आपण म्हणून नाही समजा, पण ते धम्मपद गाथा व कथामध्ये आहे. तुम्हाला वाटल्यास आणून दाखवतो ते. मी जेवढं काही सांगतो तर त्याचे माझ्याकडे पुरावे असतात. तुम्ही असं समजू नका की बा यांना काय विचारावं, कुठं आहे. तुम्ही बिनधास्त विचारू शकता, हे कुठं लिहिलेलं आहे, कोणत्या पुस्तकात आहे. माझ्याकडे तसं असते ते. म्हणजे असं धम्मामध्ये काय आहे, धम्मामध्ये कुठल्याच प्रकारचं खोटं नाटं काहीच नाही. सांगताच येत नाही. धम्मामध्ये कुठलंच खोटं नाटं नाही. तथागत बुद्धांनी जर एखादी धम्मपदामधली गाथा घेतली असेल किंवा सांगितलं असेल तर ते खोटं नाही. आपल्याला त्याचं ज्ञान होत नाही, आपण तेवढं उच्च स्तराला पोहोचलो नाही, हा आपला दोष आहे. पण तथागत बुद्धांनी सांगितलेली एक गोष्टसुद्धा खोटी नाही, कुठलीच खोटी नाही. धम्मपद गाथा व कथामध्ये 26 वर्ग 23 वर्ग आणि 326 गाथा आहेत. तर त्या प्रत्येक गाथा तथागत बुद्धांनी कोणत्या ठिकाणी कोणाला उद्देशून म्हटली गेली आणि त्या ठिकाणी काय घटना घडलेली होती हे सर्व सविस्तर आहे. त्याच्यामुळे मग हे भंते नागसेनाला विचारले गेले बा कशासाठी होतात. मग भंते नागसेनाने जवळजवळ 4-5 कारणं सांगितलेत. वेगवेगळ्या कारणासाठी आम्ही जे संघामध्ये लोक येतो ते प्रवर्जित होत असतात, ज्यांचा त्यांचा उद्देश असतो. आणि ते म्हणाले बा मी काही कोणाचा उद्देश सांगू शकत नाही, कोण कशासाठी होईल ते. मग म्हणते आपण याच ध्येयास प्राप्तीसाठी प्रवजित झालात काय? महाराज फारच लहान वयात मी प्रवजित झालो आहे. मी का प्रवजित होत आहे त्यावेळी मला सुद्धा कळले नव्हते. ते काय, त्यांनी ते 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण उपनिषदा सगळे पाठ केले आणि त्यांना वाटले की याच्यामध्ये मनुष्याच्या जीवन उपयोगी, जीवन उद्धारासाठी काहीच नाही. त्यांनी सुद्धा चिंतन केलं. वडिलांनी ते घरी शिकवण्यासाठी आणलेले होते लोक, त्याला घरीच वेद शिकवले, घरीच शास्त्र शिकवले, घरीच पुराण शिकवलं, सगळं शिकवलं. शिकवल्यानंतरसुद्धा त्यांना वाटलं की बा या वेदामध्ये मनुष्याच्या जीवन उपयोगी काहीच नाही, याच्या पलीकडे एखादा मंत्र आहे का? तेव्हा त्यांनी काय केलं, जेव्हा हे भंते रोहन भेटले, माझ्याकडे मंत्र आहे, माझ्याकडे जीवन जगण्याचा मंत्र आहे म्हणल्यानंतर ते त्या ठिकाणी प्रवजित झाले. हे म्हणाले बा मला सुद्धा कळालं नाही, परंतु माझ्या मनात वारंवार विचार येईल की हे बौद्ध भिक्खू मोठे हुशार व ज्ञानी आहेत, मला देखील ते चांगली शिकवण देतील. तेव्हा त्या लोकांपासून शिक्षण घेतल्यानंतर आता मला कळून आले व अनुभवाने पाहता आले की प्रवृत्तीचा खरा उद्देश हाच आहे. तर त्या ठिकाणी भंते नागसेन आपलं मिलिंद राजा भंतेंना साधुकार देतो. म्हणा साधू साधू साधू. यानंतर मिलिंद राजा जो आहे तो जन्म मृत्यूविषयी प्रश्न विचारतो. राजा म्हणाला, भंते नागसेन असा कोणी व्यक्ती आहे काय की जी मृत्यूनंतर पुन्हा जन्म ग्रहण करत नाही? राजा काय म्हणाला की भंते नागसेन असा एखादा व्यक्ती आहे का की जो व्यक्ती, आता याने म्हणला ना पुनर्जन्म होऊ नये म्हणून मी प्रवर्जा घेतली, आणि त्या ठिकाणी ते म्हणाले की असा एखादा व्यक्ती आहे का जो पुनर्जन्म मृत्यूनंतर ग्रहण करत नाही? तर त्या ठिकाणी भंते नागसेन म्हणाले, महाराज काही व्यक्ती मृत्यूनंतर जन्मास येतात तर काही व्यक्ती असे आहेत की जन्मास येत नाहीत. म्हणजे बा काही येतात तर काही येत नाही. तर म्हणते कोण जन्मास येतात आणि कोण मग जन्मास येत नाहीत? ते म्हणजे आता सांगा मग येतात कोण, येत कोण नाही? तर ज्याचे चित्तमळ, चित्तमळ म्हणजे एक तथागत बुद्धाने अभिधम पिटकामध्ये 10 प्रकारचे क्लेश सांगितले आहेत. 10 प्रकारचे क्लेश. क्लेश म्हणजे मळ. मळ म्हणजे काय? चित्तामध्ये उत्पन्न होणारे वाईट विचार है ना. मळ म्हणजे वरचा मळ नाही, आपला गणपती करायचा मळ नाही, कोणता मळ नाही, तसा काही मळ नाही. मळ म्हणजे चित्तामध्ये वाईट विचार उत्पन्न होणारा, त्याला चित्तमळ म्हटलं जातं है ना. मग ते कुठलेही असू द्या आहे की नाही. तथागत बुद्ध एका ठिकाणी म्हणतात की मनुष्य चित्तामध्ये जे काही विचार करत असतो तर तेच काय बघते कर्म बनतात. चित्तामध्ये उत्पन्न झालेला जो विचार आहे ते कर्म बनते.
समजलं नाही सांगतो. जर बघा एखाद्या वेळेस काय करते माणूस भांडण करते आणि म्हणते बाई भांडण करते एखाद्याने लय दिवसापासून माझ्या मनामध्ये होतं बघ म्हणते आज माझी इच्छा पूर्ण झाली. ते काय झालं म्हणजे मनुष्याच्या जी काही मनुष्य गोष्ट करतो तर ती सगळ्या गोष्टी तथागत बुद्ध म्हणतात म्हणजे धम्मपदाच्या पहिल्याच गाथेमध्ये आहे. मनोपुगगमा मनोमया मनोसेठा मनुष्याचं भाष्यत्वा करतवा म्हणजे जी पहिली गाथा आहे धम्मपदामधली तर त्या गाथेचाच अर्थ असा